म्हणते फुलाजी बाबा अंगात आला, कोणी म्हणते देवी अंगात आली, कोणी म्हणते संतोषी माता अंगात आली. बाहेरून देव अंगात येत नाही, आपलाच आत्मा आनंदमय होते. पुसलं तुम्ही तुमचं ध्यान करतात लोक, तुम्ही कुणाचं करता? तर शंकरानं सांगलं मी सदाशिवाचं ध्यान करतो. सदाशिव म्हणजे सदा राहणारा आत्मा, आत्माला मरण नाही पार्वते, मी आत्माचं ध्यान करतो. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मन बेकार आहे, मन बेकार आहे. मन बेकार नाही, वासना बेकार नाही, बुद्धी बेकार नाही. हे डोळे तुमचे पापी आहेत. बऱ्याच लोकांना काही माहिती नाही. शक्ती लागली त्यावेळी लोकांना काही माहित नाही की आम्ही बाबापाशी गेलो की असंच आम्हाला होतंय. तरी याला संत कृपा किंवा गुरुची प्रसादी आम्हाला माहित नाही. शब्दातनं संतावर विश्वास आहे आपला, पण असं जे कुठं कार्य घडलं नाही म्हणून हे आपणाला समज नाही की आपण संताला आशीर्वाद मागायला जातो, काहीतरी दर्शन घ्यायला जातो, दोन गोष्टीमध्ये त्याच्यात आम्हाला काही मिळेल या भावनेनं आपण जे जातो ना, तर ही शक्ती जी आहे ही शक्तीचा आशीर्वाद संतांचे मिळाला म्हणून तुम्ही समजा, आणि यालाच आशीर्वाद म्हणून समजा तुम्ही. पण का म्हणून की असं होते, कोणी म्हणते फुलाजी बाबा अंगात आला, कोणी म्हणते देवी अंगात आली, कोणी म्हणते संतोषी माता अंगात आली. बाहेरून देव अंगात येत नाही, आपलाच आत्मा आनंदमय होते. आणि पहिले गोंडबी म्हणत होते पेरसा पेरणा वडी वाता, वडी वाता वरून वडी आली होती. पेरसा मोठा देव म्हणजे मराठीतून महादेव म्हणतात, आणि गोंडातून मोठी पेरसा पेर. फक्त दोन शब्द आले पण तत्व एकच आहे. त्याचे तेच आता जे धृपत अंगात होते, मोठा देव सवारी अंगात येत होती, त्या सवारीमुळे त्याला आनंद होतो असा धरला का त्याला. हीच आधी महाशक्ती आत्मशक्ती जागृत होत होती. आणि आपण त्याचा उलट केलं, बकरे कापले त्यानं जादू केले, यानं जादू केले, ते फळानं काहीतरी आपण त्याला उलट केलं. पण ही शक्ती पहिली जी होती धृपत अंगाची होती, धृपत माझ्या अंगात येत नव्हती, ही आपली आत्मशक्ती जागृत होत होती. पण आता तुम्हाला सांगालो आता तसं काहीच नाही, याला आशीर्वाद म्हणतात. आशीर्वाद संत कृपा झाले इमारत फळ आहे, हे असे संत जे मन आहे. आणि शंकराला सरळ लोक मानते. भारतामध्ये शंकराला मानत नाही असा कोणी माणूस नाही. शंकराबद्दल दोन गोष्टी सांगतो. आगम निगम पुस्तकाचं शास्त्र आहे, त्यामध्ये शंकरानं पार्वतीनं पुसलं तुम्ही तुमचं ध्यान करतात लोक, तुम्ही कुणाचं करता? तर शंकरानं सांगलं मी सदाशिवाचं ध्यान करतो. सदाशिव म्हणजे सदा राहणारा आत्मा, आत्माला मरण नाही पार्वते, मी आत्माचं ध्यान करतो. आलं, मी तुम्हाला आता आत्माचं ध्यान करायला सांगाल. माझं ध्यान करू नका, तुमच्या आत्माचं तुम्हीच करा. पार्वतीला सांगलं, तर पार्वतीनं सांगलं की मी कशी ध्यान करू? मनानं मनन कर. पार्वती मनानच मनन कर. मनन म्हणजे चिंतन, चिंतन म्हणजे ध्यान, ध्यान श्वास उश्वास ज्याला म्हणतात मनन, चिंतन, निजध्यास, असे अनेक नाव दिले आहेत. तो मनानं मनन कर. आणि हा मंत्र मननासारखा मंत्र दुसरा नाही पार्वती, आणि जीवाच्या पलकट देव नाही. हा पहिला शंकराचा पार्वतीचा मंत्र आहे. आणि तिथून आपल्या भारतामध्ये हे चालत आली, हे ज्ञानेश्वरापर्यंत आली, आणि तिचा मार्ग लोकला. मग मध्ये वैष्णव धर्म आला, तिथं काही दिवस गेले, असे अनेक धर्माच्या गडबडीमध्ये झाल्या. आणि आज लाखो करोडो वर्ष झालं ते ईश्वरानं मला त्या शंकराचे ही दीक्षा आहे, फुलाजी बाबांना तयार केली नाही. आणि आपण सगळे भारताचे शंकराला मानतो. आपण जेवढा हिंदू आहे तेवढे शंकराला मानते. तरी फुलाजी बाबा म्हणू नका. आमच्या भारताची संस्कृती, आमच्या शंकराची दीक्षा आज आमच्या गावामध्ये आली असं समजा तुम्ही. की फुलाजी बाबा घेऊन बसू नका, त्याला गुरु नाही. सनातन
हे भारताची संस्कृती आहे. म्हणजे चालत चालला जो मार्ग होता लोकला होता हेच कोणाचाही दोष नाही. फुलाजी बाबांना म्हणतात, फुलाजी बाबांनी कुठून आधी मला दैवी शक्ती भेटली, माझा आत्माच मला प्रसन्न झाला. आता ज्ञान चांगला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मन बेकार आहे, मन बेकार आहे, मन बेकार नाही, वासना बेकार नाही, बुद्धी बेकार नाही. हे डोळे तुमचे पापी आहेत, हे लक्षात ठेवा. मन आंधळ आहे, बुद्धी आंधळी आहे, पण हा हे चोर संदेश देतात मधामध्ये. ते बकरा चांगला आहे, हे मुलगा चांगला आहे, ते माडी तशी आहे, हे गाडी अशी आहे. म्हणून ह्या जीवानं मनाला काय सांगलेलं आहे ग्रंथामध्ये, हे म्हणा तू मला शरण ये, मी तुला पापा पुण्यापासून मुक्त करतो. तू मला शरण ये, पापा पुण्यापासून मुक्त करतो तुला, आणि मी यामध्ये संशय धरू नको. मन आज मी काय झालंय आणि तुम्ही बी हे मन जे आहे ना सगळ्यांना सगळे पहिले देव धर्म काय होते सोडून दिले आणि आत्माच्याच मागे लागले. हे बा तुम्हाला अनुभव यायला. हे जुना शब्द आहे ज्ञानेश्वरीतला. तुम्हाला देखील मनाला इकडे बांधून तिकडे जाऊ नको, मध्ये बस. आज आपल्याला अनुभव आला, मला देखील सगळे देव धर्म सोडून दिले आणि माझ्या आत्माला मी शरण गेलो. आज तुम्ही माझं वर्णन करत आहात. आता इथं आत्माच्या रूपानं पाहू. आत्मा सर्वांमध्ये सारखा आहे, मग लहान मोठा कोण आहे, गुरु शिष्य कोण आहे. फक्त आत्माला मानायचं. कोणाचं कोण बाबाला मला मानू नका, माझ्या फोटोला मानू नका, पण मी तत्व काय सांगाल कोणाही महात्म्याचे तत्वाला मान द्या. स्त्री ना पुरुष, आत्माच्या रूपानं पा, गडी नाही ना बाई नाही. आज सगळ्याला हे अनुभव आला. कधी माग काही दिवसाखाली म्हणले की मनाला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आज तुम्ही मी अगर केले आपलं मी आधी बकरी आई काय काय आपलं केले, पहिले वडिलाचे धंदे करत आलो, पण आज आपण तुम्हाला ध्यानाला बसवा लागलो. म्हणजे आत्माचं ध्यान करा. आज काही काळाखाली म्हणलेला आज आपणाला सुख मिळाला, शांती मिळाला. आपणाला सुखच पाहिजे. देव पाहिजे का सुख पाहिजे? सुख असलं तर देव आहे. आज सुखच नाही तर देवाला काय करता. मग देव म्हणजे हे सत्य आहे. देव म्हणजे आत्मा. आपणाला 9 महिन्यापासून माईच्या गर्भामध्ये आपणाला आणला, खराब होऊ दिला नाही. आणि आज पाहतो तुम्ही आम्ही भाग्यवान हो, या जीवानं आपणाला ठेवलं म्हणून सांभाळलं शरीर म्हणून. आज आपण इथं बसलो, सर्व सुखाच्या आगारामध्ये शेती करायले, नोकरी करायला लागले, बगीचे करायला लागले. कोणाच्या बळावर? जीवाच्या. काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल, तुझा देव तुझ्या पशीपरी जागा तू करासे, मी तो हा विचार विवेक शोधने, गोविंद माधव यात दे, पातळीचे मुद्रा लावून या लक्षे, तो आत्मा प्रत्यक्ष हरीशे. ज्योती दिसतात इकडं मी ऐकतो, घेऊन आले ते काय हात मारत आहे ना ते. आज तिला खरंच ऐकू यायला, पण याला ऐकू येत नाही. हे मला घडलेलं आकाशवाणी होते, हे सत्य. इकडे बऱ्याच गडबडी माहिती नाही. मग केस आल्या अशा ते कशा हात मारा लागला ना, ते बोलायला लागला ना, ते हे सत्तेचे माणसं, हे सत्य ऐकू येते. बाजावर असं हलविते, उठवते, आवाज येते. लक्षात ठेवा, सूर्य दिसते, नद्या दिसतात, ऋषिमुनी दिसतात, मेलेले वडील दिसतात आणि साधू संत दिसतात. तर हे ऐकू येते. असं आता मला ऐकू येते. आता या मालिकेत खरं सांगतो, पाणी यायचं असलं यामध्ये गरज जाते. इजा लावतात इथे की पाणी आल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आहे. आपणाला स्वतःमध्ये आपल्या गावामध्ये काय म्हणा, तुमच्या गावामध्ये चांगलं तुम्ही ध्यानाला बसा. तुम्ही नक्की चांगल्याशी बाई राहत नाही का गरीबी स्वप्नामध्ये घडा लागले. आता त्या गोष्टी खोट्या नाही. जे काय घडत राहतात पागल झाला म्हणतो, पागल नाही. आणि एक संतांच्या कथेमुळं काय होतंय, जवळ बसल्यामुळं कधी आपल्याला संकट कोणतं असेल, सन्नी असेल, दुःख दलिनी असेल, तर ती चालली जाते.
त्या सत्य ध्यानामध्ये काहीच म्हणायचं नाही. फुलाजी बाबा म्हणू नका, गुरुदेव म्हणा, काहीच म्हणायचं नाही. आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख न घे. या साहेब या खुर्चीला बसवा. सर्व सुख आहे त्यामध्ये, पुन्हा खर्च नाही कोणता. बस 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 बस. न लागे सायस जावे वनंतरा, सुखे तो घरा नारायण. येतो म्हणलेलं आहे, येतो नाही भेटलेला आहे नारायण. आत्माला नारायण म्हणले, आत्मा राम म्हणलं, आत्मालाच राम म्हणले कोणी. आत्मा राम आहे, शांती सीता आहे. आता मारुतीच्या फोटोमध्ये पहा, रामाला सीतेला एक सोन्याची हार दिली. कोणा सीतेनं? मारुतीला. त्यांना ते माळ घेतले फोडून पाहिलाय. आता फोटो हातलाय. त्या सीतेला वाईट वाटलं, एवढी रामाचे हार दिली म्हणजे फोडून टाकायला वानरा म्हणे, तू माकडा तू, तुला काय हायकार म्हणे. काय झालं माय म्हणे, ह्याने रामाचे हार आहे म्हणजे राम आहे का याच्यामध्ये फोडून पाहलो म्हणे. आता फोटो आहे, त्यांना प्रत्यक्ष रामाला आणि सीतेला दाखवला. तेच आत्मा आहे आणि शांती हे सीता आहे. त्यातही सीता चोरी गेल्यावर कोणते दुःख झाल्यावर माणसाला समाधान राहते का? तिकडे सीता गेली, रावणाने नेली, हे खरंच आहे. आणि आज आपले नुकसान झाले तर आपण खुश राहतो काय? आज बी आपली शांती चोरली हे लक्षात ठेवा. त्या रागानं, मोहानं, लोभानं आज बी आपली सीता चोरी गेली, रामाची चोरी केली, त्याला दुःख झालं. आपली नुकसानी झाली की नक्की आपण दुःखी होऊ शकतो. हे आध्यात्मिक ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. या ध्यानातून आत्मज्ञान होते. मी कुठं होतो, कशाला आलो, करायचं काय, स्वतःचे अनुभव आणि ईश्वराचं ज्ञान होते. विज्ञान, चार गोष्टी होत्या त्या ध्यानातून. लेकरा बाळाला बसले मारुती सारखे. आज आपण मारुती म्हणतो, मारुती. आज मनुष्य हजार माणसं घेऊन, माणूस जहाज घेऊन फिरायला लागले वरी. अनेक गरज सोडले, गरज पाण्यावर चालले. हा किती माणूस आहे? कंसाला आकाशवाणी झाली होती, आपल्या खिशामध्ये आली. अरे एवढं डोकं आहे आपलं, पण काम केवढं आहे? अमेरिकेला लावा तुम्ही, तर अमेरिकेचा अक्ष बळा लागलं. तुम्ही केवढे हा? फुलाजी बाबा काय घेऊन म्हणजे तुमच्या यामध्ये आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. आत्मरूपानं आत्मा परमेश्वर आहे. आत्मा वध झाला की सारे काय कार्य आपले होतात. काही मागायचं नाही. तुझा देव तुझ्या पैशी परी जागा तू कराशी, हे सत्य. आत्माच्या पार्वतीला ते सांगलं, जीवाच्या पलकर देऊ नाही. आणि मंत्र म्हणजे श्वास उसाच्या पलकर मान. पार्वती मंत्र दुसरा नाही. मी जास्त बोलत नाही. नमस्कार.